दर्यापूर नगरपालिकेच्या राजकारणात आज मोठा भूकंप झालाय। दर्यापूर नगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे। नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक आणि 2 स्वीकृत नगरसेवकांनी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला। या घडामोडींमुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या पक्षप्रवेशानंतर मात्र दर्यापुरात शिंदे गटामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले। दर्यापूर नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे गटनेते प्रदीप मलिये यांनी या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे पक्षांतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रदीप मलिये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ज्या नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांचे आम्ही स्वागत करतो, मात्र दर्यापुरात सर्वांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे। ज्यांना हिंदुत्व मान्य नसेल त्यांनी पक्षात राहू नये, त्यांनी पक्षातून चालते व्हावं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलंय। काँग्रेसमधील मोठी फूट आणि शिंदे गटातील वाढती ताकद यामुळे दर्यापूर नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र दुसरीकडे स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता झालेल्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटात अंतर्गत नाराजी वाढण्याची चिन्हे दिसतात। राजकीय विश्लेषकांच्या मते बच्चू कडू यांच्या सक्रिय भूमिकेमुळे हा पक्षप्रवेश केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम करू शकतो। दर्यापुरातील पुढील राजकीय घडामोडींवर आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। त्याची आता कल्पना नाही आहे। आता तुमच्या जनविकास टीव्हीच्या माध्यमातून मला त्याची आता माहिती मिळाली आहे किंवा दर्यापूरचे नगराध्यक्ष व 15 नगरसेवक यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे। चांगली गोष्ट आहे, आनंद आहे की आम्ही 2 जण होतो, आज 2चे आम्ही 17 ऑप्शन मेंबर 1, 2 त्याच्यानं नगराध्यक्ष अशी म्हणून आमची संख्या वाढलेली आहे। चांगलं आहे, आम्ही त्यांच्यासोबत सोबत बसून आम्ही काम करू। दर्यापूर शहरात चांगला विकास कसं होणार याच्यावर आम्ही लक्ष देऊ। तुम्हाला डावललं असं वाटत नाही? डावलला तर ठीक आहे, त्यांना आनंद होत असे त्या गोष्टीचा, तर ते आनंदी आहे, मला काही हरकत नाही। मी डावलं तर मला काही प्रॉब्लेम येणार नाही, काही अडचण नाही। आता ज्यावेळेस जसं प्रसंग येणार तसं आम्ही त्यांच्यासोबत आम्ही राहू, काम करू, बघू। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना राजकारणात सक्रिय आहे आणि काय वाटतं आता हा हिंदुत्वाचा मुद्दा दर्यापुरात सुद्धा कायम राहील? हिंदुत्वाचा मुद्दा तर कायम राहायलाच पाहिजे, कारण की मी हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेलो आहो, नगरसेवक बनलेलो आहो। मला जनतेनं 6,500 मतं म्हणजे प्युअर कट्टर हिंदुवादी मतं मला मिळालेली आहेत। मी माझ्या स्वतःचा अजेंडा हिंदुवादीमध्ये सोडणार नाही, 100% राहणार आहे। ज्यांना पटलं, हिंदुवादी नाही पटलं तर त्यांनी पक्षाची बाजू सोडून दुसऱ्या पक्षात त्यांनी प्रवेश करावा, जो कोणी असू दे ते। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।